समाचार में आप सभी का स्वागत है। आइए रुक करते हैं राज्य भर में घटित कुछ खास खबरों पर। मराठा आरक्षण बिल सदन में पेश किया गया। इस बिल में अतिरिक्त 10% आरक्षण स्वीकृत किया गया। दोपहर में विधान परिषद में इस बारे में चर्चा होगी। ओबीसी महासंघ के राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाड़े ने जोर देकर कहा कि हमें विरोध करने की कोई जरूरत नहीं है, क्योंकि ओबीसी आरक्षण प्रभावित नहीं हो रहा है। ते आता राज्य मंत्रिमंडळाच्या यामध्ये पारित सुद्धा झालेला आहे। त्यानुसार मराठा समाजाला या विधेयकानुसार अतिरिक्त 10% आरक्षण मंजूर करण्याचा किंवा लागू करण्याचा निर्णय घेण्यात येईल असं या विधेयकामध्ये म्हटलेलं आहे। त्याच्यावरती आज दुपारी चर्चा होऊन सायंकाळपर्यंत हे विधेयक मंजूर होईल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो। आयोगाने ज्या काही शिफारसी या ठिकाणी केलेल्या होत्या त्याचा अहवाल जर आपण पाहिला तर जुन्या त्रुटी म्हणजे आपण वारंवार जे बोलत होतो की सर्वोच्च न्यायालयाने मागील मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेलं आरक्षण जेव्हा नाकारलं तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने ज्या त्रुटी आढळल्या ते सर्व त्याचं निरीक्षण करून त्या दूर करण्याचा या आयोगातून प्रयत्न झाला असं राज्य सरकारने नमूद केलेलं आहे। त्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयामध्ये निर्धारित केलेली आरक्षणाची 50% मर्यादा वाढविण्याचे समर्थन करणारी मराठा परिस्थिती आणि खात्री करणे याचाही अभ्यास त्यांनी केलेला आहे। आणि ह्या सर्व अभ्यास केल्यावर राज्य मागासवर्गीय आयोगाने याच्यामध्ये 50%च्या वर 10% आरक्षण देण्याचं जी शिफारस केलेली आहे आणि तीच राज्य सरकारने मंजूर केलेली आहे। अशा प्रकारे या संपूर्ण याचा अभ्यास करता आमच्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाला राज्य सरकार कुठेही धक्का लावत नाही आहे। आणि या व्यतिरिक्त ते आम्ही सुरुवातीपासून सर्वच लोक म्हणत होतो की मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, परंतु आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना यापूर्वी ज्याप्रमाणे दिलं त्याप्रमाणे स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं। आज राज्य मागासवर्गीय आयोगाने जे शिफारस केली आणि त्यानुसार राज्य सरकार जे लागू करत आहे ते SC ST आणि ओबीसीला मिळत असलेल्या 50% आरक्षणाच्या वर एक स्वतंत्र प्रवर्ग तयार करून, जसा यापूर्वी SC-BC नावाचा एक नवीन प्रवर्ग तयार केला होता तसाच प्रवर्ग तयार करून मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याची तरतूद राज्य सरकार आज करत आहे। याबद्दल मी राज्य सरकारचं अभिनंदन करतो, कारण त्यांनी आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लावलेला नाही। नक्कीच याच्याकरता आम्ही स्वागत करतो की आमची सुरुवातीपासून भूमिका फार स्पष्ट आहे आणि त्या भूमिकेशी आम्ही कुठेही तडजोड केलेली नाही आणि सरकारने सुद्धा तडजोड केली नाही। दोन्ही गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे की 29 सप्टेंबरला आमची सरकारसोबत जी चर्चा झाली होती आणि सरकारने आम्हाला लेखी स्वरूपात जे आश्वासन दिलं होतं की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, ओबीसी समाजामधून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही आणि सरसकट कुटुंबियांची प्रमाणपत्र सुद्धा देणार नाही पुराव्याशिवाय, तीच गोष्ट आजच्या या विधेयका म्हणून आम्हाला लक्षात येते आहे। आणि स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला देण्याला ओबीसीच्या समाजाचा किंवा ओबीसी संघटनांचा, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा कालही विरोध नव्हता, आजही विरोध नाही, उद्याही विरोध राहणार नाही, म्हणून आम्ही याचं स्वागत करतो। नाही हे बघा, सरकार वारंवार सुरुवातीपासून जेव्हा या आंदोलनाला सुरुवात झाली पहिल्या दिवसापासून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस किंवा दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वारंवार जे सांगितलं आहे की आम्ही मराठा समाजाला संविधानाच्या कक्षेत बसणारं आणि न्यायालयाच्या कक्षेमध्ये बसणारं आरक्षण देण्यास कटिबद्ध आहोत। मागे
सर्वोच्च न्यायालय जेव्हा आरक्षण नाकारलं होतं तेव्हा त्याच्यामध्ये ज्या ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटी सध्याच्या परिस्थितीत राज्य सरकारने जे 3 न्यायमूर्तींची सल्लागार समिती तयार केली होती त्यांच्या माध्यमातून आणि राज्य मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केलेला असावा असं याच्यामध्ये सुद्धा नमूद केलेलं आहे। आणि म्हणून प्रत्येक वारंवार जे शब्द वापरतात मुख्यमंत्री की न्यायालयामध्ये टिकणार, तर मला असं वाटतं की त्या त्रुटी दूर करून हे आरक्षण देण्याचा सरकार प्रयत्न करत आहे आणि ते टिकवण्याकरता सुद्धा सरकार भविष्यामध्ये पूर्ण ताकदीने प्रयत्न करतील अशी मला आशा आहे। शंखनाथ न्यूज के लिए ब्यूरो रिपोर्ट। उत्तर प्रदेश के 2 लोग जो मेट्रो शहर में बेचने के लिए कार में गांजा की तस्करी कर रहे थे, इन दोनों को शहर अपराध शाखा के मादक द्रव्य विरोधी दस्ते ने गिरफ्तार कर लिया है। यह कार्रवाई वर्धा मार्ग पर बेलतरोड़ी पुलिस स्टेशन की सीमा के भीतर की गई। दोनों आरोपियों के नाम यशपाल चौहान और अंकित शामवीर सिंह है। पुलिस ने आरोपियों के कब्जे से 50 किलो गांजा सहित 17 लाख का सामान जब्त किया है। जैसे ही नागपुर क्राइम ब्रांच की एंट्री, नारकोटिक्स टीम को विशाखापट्टनम से एक कार में गांजा ले जाने की गोपनीय जानकारी मिली। उसके आधार पर पुलिस ने बेलतरोड़ी इलाके में वर्धा रोड पर जाल बिछाया और कार को रोका और इसकी तलाशी ली। इसमें गांजा पाया गया। सहायक पुलिस आयुक्त अभिजीत पाटिल ने बताया कि पुलिस ने कुल 17,71,000 रुपए मूल्य के 50 किलोग्राम गांजा के साथ एक कार और 2 मोबाइल फोन जब्त किए हैं। कैमरामैन प्रवीण के साथ सनी भोंगाड़े, शंखनाथ न्यूज नागपुर। नागपुर के प्रसिद्ध शेफ विक्रमवीर विष्णु मनोहर ने सोमवार को छत्रपति शिवाजी महाराज की जयंती पर अयोध्या स्थित हनुमानगढ़ी आखाड़ श्री हनुमत संस्कृत स्नातकोत्तर महाविद्यालय के प्रांगण में 7,000 किलो श्रीराम भोग हलवा बनाकर नया कीर्तिमान स्थापित किया। हनुमानगढ़ी पर उपस्थित हजारों श्रद्धालुओं ने यह प्रसाद ग्रहण कर विष्णु मनोहर जी को आशीर्वाद दिया। सुबह 7 बजे मंत्रोच्चार एवं शंखनाद की गूंजती ध्वनि में चूल्हे का पूजन करने के बाद कार सेवा से पाक सेवा, इस परिकल्पना से प्रेरित राम नाम लिखे विशेष वस्त्र परिधान किए विष्णु मनोहर ने श्रीराम भोग हलवा बनाने की प्रक्रिया को प्रारंभ किया। इस समय श्रद्धालुओं ने 11 बार अखंड राम रक्षा का पठन करते हुए विष्णु जी का उत्साह बढ़ाया। भक्ति से भरे इस माहौल में 10 फीट बाय 10 फीट व्यास की कढ़ाई में 700 किलो सूजी, 800 किलो घी, 1120 किलो चीनी, 4,500 लीटर मिनरल वाटर, 21 किलो इलायची पाउडर, 21 किलो जायफल पाउडर, 250 दर्जन केले का उपयोग कर श्रीराम भोग हलवा बनाया गया, जिसमें 200 किलो के करीब सूखे मेवे जैसे काजू, किशमिश, बादाम आदि का इस्तेमाल किया गया। श्रीराम भोग हलवा तैयार होने में 4 घंटे लगे। इसके पश्चात राम मंदिर में प्रतिष्ठापित भगवान श्री राम जी को तथा हनुमानगढ़ी के भगवान श्री हनुमान जी को भोग चढ़ाया गया। छत्रपति श्री शिवाजी महाराज जयंती के उपलक्ष्य में काले राम मंदिर के गुरुजी राघवेंद्र देशपांडे ने शिवाजी महाराज को अपने संबोधन द्वारा आदरांजलि अर्पित की। शेफ विष्णु मनोहर के 7,000 किलो श्रीराम भोग हलवा बनाने की इस पहल में कई लोगों का सहभाग रहा है। उसमें खास तौर पर पुणे से परीक्षित थोरात नाम आता है। नागपुर से 50 सदस्यों की एक टीम थी। वे विष्णु जी के साथ अयोध्या पहुंची थी। उन्होंने इस वक्त रैली निकालकर जहां बना मंदिर वहां बना हलवा का नारा लगाया। अमेरिका से विष्णु जी के सहयोगी ने भी इस रैली में सहभाग लिया। महाराष्ट्र के धुले जिले से आए 4,000 श्रद्धालुओं ने भी इस पहल में हिस्सा लिया एवं प्रसाद ग्रहण किया। शंखनाथ न्यूज के लिए ब्यूरो रिपोर्ट। राजा छत्रपति शिवाजी महाराज की जयंती के अवसर पर प्रहार की ओर से अमरावती में शिवभीम मैराथन का आयोजन किया गया। युवाओं से लेकर वरिष्ठ नागरिकों तक मैराथन की शुरुआत की। मैराथन प्रतियोगिता के दौरान विधायक बच्चू कडू ने हरी झंडी दिखाकर मैराथन की शुरुआत की।
जयंती म्हटलं तर मिरवणूक असतं आणि मिरवणूक असली का नाच गाणं असतं, ढोलताशे असतं आणि मग त्याच्या व्यतिरिक्त काही असलं पाहिजे, नाविन्य काही असलं पाहिजे, एक विचारही त्याच्यात असला पाहिजे. ही प्रहारची ओळख आहे. आतापर्यंत केलेले आंदोलन असू दे किंवा उपक्रम असू दे, आम्ही काही नवीन करतो आहे आणि म्हणून आम्ही नवीन एक संकल्पना आहे ती म्हणजे शिवभीम दौड. शिवभीम दौड मध्ये मॅरेथॉन मध्ये एक विचार आहे, त्याचं आचरण आहे आणि मग विचार असा आहे का या देशातल्या जाती धर्माच्या लढाया थांबून आमच्या शेतकरी, कष्टकरी, कामकरी, मजूर आणि शेतकऱ्याची लढाई पुन्हा मजबूत झाली पाहिजे. धर्मजातीची लढाई नाही तर हक्काच्या लढाईला अधिक सन्मान भेटला पाहिजे. खऱ्या कष्ट करणाऱ्याला खऱ्या अर्थानं न्याय भेटला पाहिजे. रयत याचा अर्थ, रयतेचा राजा म्हणजे रयत म्हणजे कष्टकरी लोक. रयत म्हणजे काही एका समाजाचे लोक नाही, रयतेचा राजा असं म्हटलं जात होतं आणि रयत म्हणजे कष्ट करणारी जमात. त्या काळची जी कष्ट करणारी जमात होती त्याची जेव्हा लूट होत होती तेव्हा रयतेचा राजा छत्रपती निर्माण झाला आणि लूट थांबवली. ती लूट आताही चालू आहे. ती लूट थांबवासाठी ही दौड आहे, ही शर्यत आहे, ही स्पर्धा आहे. यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं. सगळ्यांनी निवड फक्त पावलं टाकू नये तर विचारही डोक्यात ठेवावा. कापसाला भाव अजूनही 6000 का भेटतं, मजुराला 200 रुपये मजुरी का भेटतं, हॉस्पिटलमध्ये अजूनही सामान्य माणसाची व्यवस्था का होत नाही, शिक्षणामध्ये विषमता का निर्माण होते, पोलिसांची अजूनही भरती होत नाही, झाली तर त्याच्यात करप्शन झालं नाही पाहिजे, याचाही विचार खऱ्या अर्थानं या दौडीतून तुम्हा आम्हाला सगळ्यांना घ्यायचा आहे. आपण सर्व सहभागी झाले. खास करून तर आपण पाहतो बंटी रामटेके आणि गोलू या सगळ्या कार्यकर्त्यांनी अतिशय सुंदर, मला वाटत नव्हतं एवढं चांगलं आयोजन करत, पण अतिशय चांगलं आयोजन केलं म्हणून एकदा त्यांचं सुद्धा कौतुक आपण टाळ्या वाजवून करूया. आपल्या सर्वांचं आभार मानतो आणि इथे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर अपन अमरावती के शिव टेकड़ी से शुरू हुई इस रैली में बच्चू कडू ने मशाल लेकर शिव टेकड़ी पर शिवरायन को सलामी दी. इस समय बच्चू कडू ने कटु स्वर में कहा कि उस समय छत्रपति शिवाजी महाराज ने रैयतों की लूट बंद कर दी थी, लेकिन आज भी जनता की लूट हो रही है. इस लूट को रोकने के लिए इस प्रतियोगिता का आयोजन किया गया है. शंकरनाथ न्यूज चैनल के हिंदी समाचार में आज बस इतना ही. कल फिर मिलेंगे राज्य भर की अहम खबरों के साथ. तब तक मुझे इजाजत दीजिए. नमस्कार.